जी हं. जी अंकित, रजत तुमच्याकडे येते. रजत, तुमचं ऑब्झर्वेशन काय? तुम्ही गेले काही दिवस तिथे पश्चिम बंगालमध्ये आहात, खडानखडा आम्हाला सातत्याने अपडेट्स देत आहे. मला आठवतंय की जेव्हा भवानीपूरमध्ये जेव्हा मतमोजणी होत होती तेव्हा तणाव सुद्धा तुम्ही कव्हर करत होतात. आत्ताच्या घडीला तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे? परिस्थितीवरती ताबा मिळवण्यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत का वेगळे? निश्चितच जी हिंसा होत आहे त्या हिंसेचं पूर्वी समर्थन करता येत नाही. मात्र ही जी होणारी जी हिंसा आहे निश्चितच जर 2021 मध्ये पोस्ट पोल जी हिंसा झालेली होती आणि ज्याचे संपूर्ण चित्र संपूर्ण देशाने पाहिलेलं होतं त्या तुलनेमध्ये निश्चितच सध्या हिंसा जी आहे ती कमी होत आहे. मूळ जे गेल्या 2-3 दिवसापासून बंगालमध्ये मी जे पाहिलेलं आहे, जे विविध पक्षाचे जे कार्यालय आहे त्या ठिकाणी तोडफोड होत आहे. त्यामुळे हे जे कार्यकर्ते जे तोडफोड करणारे आहे ते पक्षीय निर्देशातून जाऊन तोडफोड करत आहे की त्या कार्यकर्त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये जे काही भोगलेलं आहे आणि आपल्या वैयक्तिक अनुभवातून त्यांचा तो रोष उफाडून येत आहे. या दोन गोष्टींमध्येही आपण अंतर करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण अनेक कार्यकर्ते मी असे पाहिलेले आहे ज्यांनी काहीतरी तृणमूल काँग्रेसचे अन्याय अत्याचार किंवा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अन्याय अत्याचार गेल्या काही वर्षांमध्ये खास करून 2021च्या निवडणुकीनंतर भोगलेले होते आणि तेव्हा पोलिसांनीही त्यांचं ऐकलेलं नव्हता, समाजानेही त्यांचं ऐकलेलं नव्हता. अनेक लोक तर आपलं घर सोडून दुसरीकडे जाऊन लपून राहण्यासाठी मजबूर झालेले होते आणि त्यामुळे आता जेव्हा त्या तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव होत आहे त्यामुळे अनेकांचा वैयक्तिक रोष सुद्धा उफाडून येत आहे आणि त्या हिंसेसाठी तो रोष कारणीभूत आहे का हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की यंदाचा 2026च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत शांततेने मतदान झालं. जसं अंकितने सांगितलं की 92-93% पर्यंत मतदान जो आहे तो शांततेमुळे आणि एक जो भरोसा केंद्रीय जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत त्यांनी तिथे येऊन निर्माण केला होता त्यामुळे होता. मात्र आता जेव्हा हिंसा होत आहे तर ते पश्चिम बंगालच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होत आहे. पॅरामिलिटरी फोर्सेस जे आहेत त्या मतदानाचा जो ठिकाण होता किंवा मतमोजणीचा जो ठिकाण होता किंवा अशा ठराविक ठिकाणी त्यांना नेमण्यात आलेला होता, त्यांनी तिथे त्यांची जी संपूर्ण जबाबदारी आहे ती